एकीकडे परक्यांच्या गुलामगिरीची साखळी लोकांना अधिक घट्ट पकडू लागली होती, तर दुसरीकडे निसर्गानेही पाठ फिरवली होती. पाऊस थांबला होता, जमीन फाटत चालली होती. भूक आणि वेदनेने त्रस्त झालेल्या लोकांमध्ये आनंदाचा क्षण निर्माण करण्यासाठी होलिकेचं आयोजन करण्यात आलं. धार्मिक विधी पार पाडताना जिजाऊंच्या मुखातून एक आर्त उद्गार निघाले. पिढा पिढा टळू दे, बळीच राज्य येऊ दे. मासाहेब, हा बळीराजा कोण आणि बळीचे राज्य म्हणजे काय? जिजाऊंनी प्रेमाने त्यांना भगवान विष्णू यांच्या वामन अवतार आणि बळीराजाची गोष्ट सांगितली. त्यातून त्यांनी समजून घेतलं, बळीचं राज्य म्हणजे लोकांना सुखाने बंधुभावाने जगता येणारं असं राज्य. हे ऐकून छोट्या शिवबांच्या डोळ्यात जिद्दीची चमक आली. मासाहेब, मग मी होईन बळीराजा, मी करीन सर्वांना सुखी. एक दिवस शिवनेरीवर शहाजी राजे यांचं पत्र आलं. त्यात लिहिलं होतं, आदिलशाही सरदाराने पुणे उद्ध्वस्त केलं आहे. आता पुण्यनगरी पुन्हा समृद्ध करायची जबाबदारी जिजाऊंवर सोपवण्यात आली. त्यासाठी शहाजी राजे यांनी एक अत्यंत विश्वासू सरदार पाठवला. त्याचं नाव होतं दादोजी कोंडदेव. जिजाऊ, शिवबा आणि दादोजी पुण्याकडे निघाले आणि तिथे पोचल्यावर त्यांनी पाहिले, धुरांच्या लाटांनी आभाळ काळवंडलं होतं. पडके वाडे, उद्ध्वस्त गावठाण हे सर्व पाहून त्यांचे मन उदास झाले. तेवढ्यात एक वृद्ध स्त्री जिजाऊंच्या पुढ्यात आली. डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहत होते. त्या अश्रू फक्त दुःखाची नव्हे तर अपमानाची आणि लाचारीची कहाणी सांगत होते. जिजाऊंचं मन ढवळून निघालं. तरीही त्या शांत होत्या. त्यांनी तिच्या खांद्यावर हात ठेवत धीटपणे म्हटलं, धीर धरा, जगदंबेवर विश्वास ठेवा. वृद्ध स्त्री फाटक्या आवाजात म्हणाली, कसली जगदंबा मासाहेब, कसली जगदंबा. नराधमानं आमचं पुणे लुटलं या, गारवाचं नांगर फिरवलंय, आमचं कोडी उरलं नाही, मारी आमचं कोडी उरलं नाही. ते अश्रू जिजाऊंनी स्वतःच्या पदराने पुसले आणि मग त्यांनी निर्धाराने आदेश दिला, पंत, देशमुख, पाटील, कुलकर्णी, लोहार, सांबार सगळ्यांना परत बोलवा. त्यांना सांगा, शहाजीराजांचे सुपुत्र शिवाजीराजे स्वतः पुण्यात आले आहेत. त्यांच्या ज्या काही फिर्यादी असतील त्या आम्ही जातीने सोडू. विघ्न व्हावे दूर म्हणून बाप्पा विराजला, मंदिराजवळी लाल माल बांधियेला. विघ्न व्हावे दूर म्हणून बाप्पा विराजला, मंदिराजवळी लाल माल बांधियेला. भर उन्हात मोठ्या जल्लोषात सोन्याचा नांगर चालविला, सोन्याचा नांगर चालविला, सोन्याचा नांगर चालविला. रयतेच्या हाकेला देव धावनी आला, रयतेच्या हाकेला देव धावनी आला. लोक परत येऊ लागली, संसार थाटू लागली. कुंभाराचे चाक फिराले आणि लोहाराची भट्टी पेटली. वासुदेव आनंदाने गाऊ लागला, वासुदेव आनंदाने गाऊ लागला. वासुदेव आला हो, वासुदेव आला, वासुदेव आला हो, वासुदेव आला. रयतेच्या हाकेला देव धावून आला, वासुदेव आला हो, वासुदेव आला. पुण्यनगरी सजली, पुण्यनगरी सजली, आहा, पुण्यनगरी सजली, पुण्यनगरी सजली, पुण्यनगरी सजली, पुण्यनगरी सजली, पुण्यनगरी सजली, पुण्यनगरी सजली. बोला पुंडली कवर दे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. बोला पंढरीनाथ महाराज की जय.